नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना. आपण समोर पाहतोय मोडणीम गाय बाजार. दर शनिवारी हा बाजार भरतो. सकाळी 8ला सुरू होतो आणि 12 वाजेपर्यंत बाजार संपतो. तर पत्र्याचं शेड दिसतंय समोर. तिकडं बऱ्यापैकी टॉपच्या गाय म्हणजे व्यापाऱ्यांच्या दावणी असतात आणि इथं बरेचशा आपल्याला शेतकऱ्यांच्या गायी तुम्हाला पाहायला मिळतील. आता या शेतकऱ्यांच्या गायी आलेल्या आहेत, त्याचे दर पण आपल्याला व्यवस्थित मापात असतात आणि खरेदी विक्रीला पण व्यवस्थित पडतात. व्यापाऱ्यांच्या आता रेंज पाहायला गेलं तर 31-41 ची रेंज असते. पण आता हे शेतकऱ्याच्या दावणीतलं एक सुंदर सुंदर गाय आहे बघा. कासाला बघा कशी लागली, कातणीला बघा कशी, तोंड कशी बघा. आणि हिची किंमत काय सांगताय मालक आपण बघूया. कास बघा कसे, तर किती लिटर दूध देईल कमेंट करून सांगा. पण हिचा व्यवहार कसा चालू आहे ते पण आपण बघूया. दोन दात आहे, दोन दात कालवड आहे बघा. 1,21,000 गेले. 12 तर आरामात पिळेल बघा. पहिल्या व्यताला बघू शकता. पुढून बघा कास कसे, एकच नंबर. आणि दोन्ही बाजूनी तशीच आहे. आणि पहिल्या व्यतामध्ये एवढी कास त्यांनी केलेली आहे. तर शेतकऱ्याकडून गेले समोर, मग घेणार आणि देणार आहेत 1,21,000. एक नंबर किंमत आली शेतकरी दादाला. असे चांगले दिवस विकणाराला तर यायलाच पाहिजेत, कारण खूप कष्ट घेऊन त्यांनी कालवड सांभाळलं असतं. एका मोठ्या भात्या गाईसारखं कालवड दिसते बघा. शेतकऱ्याच्या हातून गेले 21. ही दुसरी पण शेतकऱ्याचीच गाय आहे बघा. व्यवहार चालू आहे, नोट दिलेले झालाय. व्यवहार झाला व्यवहार कसा झाला? 70ला 70,000 फक्त. शिंगटी काळा बांडा पॅच आहे. दुसरी गोष्ट, इथं गिर गाय आली बघा. मोडणीम बाजारामध्ये किंवा आमच्या भागामध्ये, सोलापूर भागामध्ये गिर तसं कमीच आहे. पण आता सध्या आपल्याला इथं 2 गिर गाय दिसत आहेत. अख्ख्या पूर्ण बाजार तुम्ही बघितला तर काळ्या बांडापेच्या पूर्ण याच्यापच गाय तुम्हाला इथे दिसतील. त्याच्यामध्ये एक गिर गाय. आपण विचारू कुठून आली आणि काय, कुठल्या गावची? वांगीची. आता जवळ आलेली दिसते. किती सांगितले? 45 सांगितलं. 45,000. एकदम स्वस्त आणि मस्त गाय आपल्याला मिळते बघा. धारे काढू देते. नंबर सांगा की एकदा मला. 77 77 74 92 92 44 55. 44 55. अजून आहे का गिर तुमच्याकडे काही? 45,000ला दूध किती येईल? 5 लिटर एका टायमाला 5 लिटर दूध बघा. एकदम रास्त दरामध्ये किंमत सांगितली आणि एकदम हेल्दी. नुसती गुटीच आहे गाय, काय उघडी नाही, काय नाही, काय नाही. बघू शकता घरी दूध खायला प्युअर 100%तली गिर जातीची गिर ब्रीडची गाय. काय क्रॉस नाही, काय नाही, काय नाही. यांच्या गोट्यावर अजून पण आहेत, नंबर दिलेला आहे, कॉल करू शकता. थोडंफार कमी जास्त अजून होईल. कोणाला हवे असेल तर बघू शकता. आणि कशी वाटली काय कमेंट करून सांगा. आपण कुठून लाईव्ह व्हिडिओ बघताय ते पण सांगा. आम्ही आता सोलापूर मोडणीम मधलं आहे. म्हशीचा गोंधळ चालू आहे बघा. अजून एक गिर गाय आलेली आहे. ही गिर तुमच्याकडची मामा? कुठलं गाव? मालवंडी. आता व्यायला झाली का येलेली? खाली कालवड आहे. काय सांगितलंय? 50,000. कालवड दूध किती येईल? दूध 3-3.5 बर बर. शेतकरी जास्त आपण नाही, बरोबर आहे. गिर आहे. तर ही एक गिर गाय. कोणाला दूध खायला पाहिजे असेल, हां 65,000ला म्हैस गेली बघा. इथं एक शेतकऱ्याची गाय बघा. एकदम मोठ्या मापाची गाय बघू शकता. कासाला एकदम डिली. किती चालते रे भाई? 12-13 चालत असणार की. मोठ्या मापाची मोठ्या गोट्यातली गाय आहे बघा. आता टाइम किती गेली? 10 दिवस टाइम गेली. दाताला जुळ्या. काय सांगितले? 1,40,000. कारण गाय मोठे घालल तेवढं दूध निघणार आहे याला. नंबर सांग की तुम्ही.
93 25 हां 41 43 96 96. शेतकऱ्याची गाय आहे, कधी पण फोन करून गाय जर आज विकली नाही, कारण 10 दिवस टाईम आहे, जर आलं तर देणार, नाही तर घेऊन जाणार, तर नक्की कॉल करून घेऊ शकता. 12 लिटर दूध देणार गाय, काय विषयच नाही त्याच्यामध्ये. अजून ही पण आणले का? एकच पार्टी गाय आहे बघा, कलर बघा कसा आहे. दाताला दाताला जुळले. दूध 5-6 लिटर दूध आहे. किंमत 30,000 फक्त, कमी जास्त होईल. पार्टी गाय ही पण पार्टी गाय. ती पण पार्टीच आहे. ती किती? 25. किती दूध आहे? 3-4 लिटर. बघा, बारकी कालवड घेऊन जाण्यापेक्षा गाय एवढी मोठी आपल्याला मिळते. 25,000 आणि 30,000 पार्ट्या गाई. 3-4 लिटर दूध आहे. नंबर सांग की. 99 70 26 74 75. महेश कोळी मोडणीमच्या बाजाराव्यतिरिक्त तुम्ही कधी आला तर तुम्हाला गाई इथं मिळतील. अजून एवढं. आज काय काय विकलं? काय नाही ऐकलं. 2 कालवडी विकले. कशा? तिकडे दिलं जाऊन. तर मित्रांनो, आता आपण बऱ्याचशा शेतकऱ्याच्या गायी बघून एक तुम्हाला गॅरंटेड जो व्यापारी असतो बाजारातला, लाल माती तुम्हाला दिसली असेल, पैलवान वस्ताद अण्णा ढाणे यांची दावण आहे. त्यांचे चिरंजीव संग्राम अण्णासाहेब ढाणे आपल्याला गायींची माहिती देणार आहे. समोर जे कालवड दिसतंय, संग्राम कसं आहे? दाताला 4 दात आहे. 4 दात वासरू आहे. पहिल्या व्याताचं वासरू आहे बघा. आणि किती दिवस टाइम गेले? 15 दिवस टाइम. बघा ठेपा कसा लागला, डायरेक्ट एकच नंबर. किती चालली? 10-11 लिटर. आणि सगळे शास्त्रशुद्ध पॅच, कलर आणि कासाचे ठेवण ह्या गोष्टीला ओळखलं जातं म्हणजे अण्णा ढाणे वस्ताद यांची नजर, आणि त्या नजरेतनं आलेले कालवड आहे. किंमत काय सांगितली? 1.45. कमी जास्त होऊ शकतं, पण किंमत पण योग्य सांगितलेली आहे, कारण आता 40 रुपये दर चालू आहे. त्या मापामध्ये ती किंमत आपल्याला लागलेली आहे. समोर एकदम देखणं ते पण पहिल्या होतात. 4 दात वासरू आहे बघा. 8 ते 10 दिवस ही पण टाइम घेईल. त्याचं काय सांगितलं? 1.5 लाख रुपये. कलर, पॅच आणि कातन याच्यामुळे याची किंमत थोडी वाढली. 4 साडामध्ये योग्य आर्तर, ठेपा एकदम व्यवस्थित, आणि मोठ्या गोट्यातली मोठी गाय तुम्हाला समोर बघायला मिळते. उंचीला, रुंदीला, लांबीला हत्ती म्हणलं तर काय विशेष नाही. किती दूध देते गाय? 30+. मी आधीचा अंदाज काढला होता. 35 साहेब गाई म्हणतात, पण आपल्या गोट्यात 30+ आरामात चालू शकते. दाताला जुळी. तिसऱ्यांदा आहे बघा. कास बघा केवढी मोठी. अजूनही पण डिले. 20 दिवस टाइम आहे. चिरगोटावणी कास आहे बघा. हिचं काय सांगितलं? 1,60,000. कारण गाई त्या मापाचे, एकदम मोठा हत्तीच आहे. समोरचे जुळले हे पण. ही 3ऱ्या व्यताची. दूध 30+. ही पण. किंमत 1,10,000. तर किमती काय प्रत्येक गायीच्या सेम नाहीत. गाय बघून किमती आहे त्या. तुम्ही हत्ती पण बघितला, आपल्या नॉर्मल गोट्यामध्ये जशा गाय आहेत तशा कालवडी पण तुम्ही बघितल्या, आणि तर जुळलेली गाई पण बघितली 30+ची. 1,10, 1,40, 1,30 आता बाजारची रेंजच ती चालू आहे. जर कोणाला खात्रीशीर गाय हव्या असतील मोठ्या मापाच्या, ही गाई 2 गाय दूध देणार, तिचं एकच गाय दूध देणार बघा. मागच्या बाजारी कितीला 2,51ला गुलाल झाला होता आपला, तो तुम्ही बघितला असेल. आज पण तसाच दणका होणार आहे. जर कोणाला हवे असतील तर नक्की कॉल करू शकता. नंबर सांगा. 7776 012776. 2 बारक्या गाई सांभाळण्यापेक्षा एक मोठी तुम्ही सांभाळू शकता. नंबर तुम्हाला भेटलेला आहे. तुम्हाला आता पाठीमागून दाखवतो. एकदम ढिली कास बघू शकता. एकदम 4 साडामधलं अंतर, आणि हे आता सोडून दाखवायला चालू आहे बघा. ही पण बघू शकता कालवड कशी आहे.
बघा याच्यामुळं किंमत लागली जाते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काय दर लागतोय गाईंना ते पण सांगा. आणि दुधाला काय दर चालू आहे ते पण सांगा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.